मित्रांनो, मी संतोष मिसाळ, मौजे चिंके, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर इथे राहत असून आमच्या गावामध्ये इथं ऑलरेडी पहिल्यापासून पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तर त्यांच्या पुतळ्याच्या शेजारी काही समाजकंटकांनी जाणून बुजून समाजात तेढ निर्माण व्हावी यासाठी तिथेच बाजूला असलेल्या हरिजन वस्तीमध्ये बुद्ध विहार आहे. त्या बुद्ध विहारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता. तो पुतळा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहारातून उचलून छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती जी जागा आहे तिथं शिवाजी महाराजांचा जिथं पुतळा आहे त्यांचं कंपाऊंड वॉल तोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला एका स्टूलवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ठेवून त्यांनी तिथून 5 मिनिटांमध्ये ते गेट तोडलं, आले, पुतळा ठेवला आणि पळून गेले. त्याचं आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यांनी केलेल्या सगळ्या कृत्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. तरी माझी तमाम महाराष्ट्रातील मराठी बांधवांना विनंती आहे की एक मराठा समाज, छत्रपती शिवाजी महाराजांचा समाज, ज्याच्या जीवावरती आपण त्यांना कुलदैवत मानतो, दैवत मानतो, त्यांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठा समाजावरती शिवाजी महाराजांच्या पुतळा असणाऱ्या जागेवरती कशा प्रकारे अन्याय होत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींची बाब अशी आहे की आम्ही वारंवार प्रशासनाला त्याची तक्रार दिली असता, प्रशासनाला प्रूफ दिले असता, प्रशासनाकडे वेळोवेळी याची सर्व माहिती मिळवली असता. आणि पूर्वी ज्या वेळेपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथं अर्धाकृतीचा पुतळा आहे त्यावेळी सांगोला तालुक्यातील सर्व प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, स्थानिक खासदार, स्थानिक तहसीलदार, बीडीओ, प्रांत साहेब, पोलीस इन्स्पेक्टर साहेब यांनी वारंवार तिथं भेट दिली आहे. आणि त्यांना सुद्धा माहित आहे की इथं पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचाच अर्धाकृतीचा पुतळा आहे. आणि काही समाजकंटकांनी हे जाणून बुजून समाजात तेढ निर्माण करून वाद व्हावा यासाठी हे केलेलं कृत्य आहे. तरी माझ्या तमाम महाराष्ट्रातील मराठी बांधवांना, मराठा समाजाच्या सर्व बांधवांना, इतर समाजाच्या सर्व बांधवांना, ज्यांची श्रद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती, त्या सर्व बांधवांना माझी विनंती आहे की सर्वांनी ही व्हिडिओ बघावी, वेळेत याला शेअर करावी, लाईक करावी. आणि मराठा समाजावरती वेळोवेळी होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही सर्वजण, आमचे गावकरी, मराठा बांधव, सर्व समाज एकत्रित येऊन पेटून उठत आहे. तरी आम्हा सर्वांना पाठिंबा द्यावा अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.